ला आणि देशातला युवा वर्ग जो आहे तो आता विरोध करायला लागलेला आहे। शिक्षणाच्या मध्ये झालेला असलेला भ्रष्टाचार असेल, त्याचबरोबर या ठिकाणी परीक्षेमध्ये होत असलेले पेपर फुटी असेल आणि विशेषतः बेरोजगारीचा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पहिल्या हातात घेतलेला आहे। सरकारी नोकऱ्या बंद आहेत, पोलीस भरत्या बंद आहेत, वेगवेगळ्या कार्यालयामधल्या भरत्या बंद आहेत आणि सरकारने स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी द्यायची, औद्योगिक क्षेत्र झालं असं जाहीर करून सुद्धा नोकऱ्या उपलब्ध होत नाही। औद्योगिक क्षेत्र विकसित झालं असं सांगतात, पण परराज्यातले इतर राज्यातले स्वस्तात मिळणाऱ्या लोकांना घेऊन इथं काम केलं जात आहे। या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा महाराष्ट्रामध्ये आज निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे। हा उपक्रम आम्ही 1 महिना राबवणार आहोत। 8 दिवसाची मुदत दिल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी जे बेरोजगार यादी आहे ती देणार आम्ही आणि त्याचबरोबर राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे शासकीय भरत्या ज्या रिक्त जागा आहेत ती माहिती घेणार आणि त्याच्यावर आम्ही उपोषण आणि वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन तीव्र करणार आहोत। मुंबईमधनं कुठून कुठून हा संपूर्ण एल्गार आपल्याला पाहायला मिळणार आहे। आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने आपले कार्यकर्ते देखील पाहायला मिळतील का? नाही, आझाद मैदानावर आम्ही आता एकत्र येतोय, तिथून आम्ही शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत। त्यांना सांगणार आहे की राज्य सरकारकडे आमचं निवेदन पोहोचवायचं, येत्या महिन्यामध्ये शासकीय नोकऱ्या भरत्या झाल्या पाहिजे, पोलीस भरती झाली पाहिजे, अनेक ठिकाणचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भातून महिनाभरामध्ये आम्हाला निर्णय झाला नाही तर रस्त्यावर युवकांना घेऊन उतरण्याची आम्ही तयारी करणार आहोत। आता कोणत्या मार्गावरनं हा संपूर्ण आपला मोटरसायकल काढून मोर्चा हा आझाद मैदानावर नेणार आहोत। अजून काही लोक तिथं एकत्रित येतील, कारण मुंबईमध्ये येण्याचे सगळ्याकडे अडवण्याचा प्रकार होत असला तरी आम्ही तशा पद्धतीने प्रयत्न करणार आहोत आणि ही सुरुवात आहे। मी तुम्हाला खात्री देतो की महिनाभरामध्ये आम्ही या संदर्भामध्ये आंदोलन तीव्र करू। गणपतीच्या नंतर या आंदोलनाला अजून त्या ठिकाणी तीव्रता वाढवण्याची प्रयत्न। सुव्यवस्था कुठे बिघडू नये याची खबरदारी आपण कशी घेणार आहात? आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेऊ। पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं आणि हे करत असताना जर भविष्य काळामध्ये लोकांना युवकांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाही तर कायदा सुव्यवस्था बिघडल्या त्याची जबाबदारी सरकारवर राहील। निश्चितच सर, आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हा संपूर्ण आज मोटरसायकलवरून मोर्चा जो आहे तो काढला जात आहे। राज्यव्यापी हा मोर्चा काढला जातोय। राज्यभरातून आपण पाहतोय की ठिकठिकाणावरून या सगळ्याच मुद्द्यांना धरून, बेरोजगारीचा मुद्दा असेल, शासनाच्या काही भरत्या असतील ज्या रखडलेल्या आहेत, सोबतच आपण पाहतोय की पेपर फुटी प्रकरणांना असेल, या सगळ्या विषयांना धरून हा संपूर्ण एल्गार पुकारण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मुंबईमध्ये नेतृत्व करत आहेत या मोर्चाचं आणि ठिकठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने हे सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या मोटरसायकली घेऊन रस्त्यावरती आज उतरलेले आहेत। पोलिसांनी जरी परवानगी दिली नसली तरी मात्र हा मोर्चा जो आहे तो काढण्यात येत आहे। कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची देखील तितकीच खबरदारी या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। पोलिसांनी देखील तितकंच आम्हाला सहकार्य करावं असं देखील या ठिकाणी आव्हान जे आहे ते या कार्यकर्त्यांकडनं किंवा मग प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेलं आहे। सोबतच महिनाभर हा एल्गार अशाच पद्धतीत सुरू राहणार असल्याचं देखील या ठिकाणी शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ राजेश मनियार, मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।